अंतर्गत ठाणे शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात अनेक विकास कामं सध्या सुरू आहेत आणि याच विकास कामांमुळे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषणाचं वातावरण पाहायला मिळतंय। मात्र ठाणे महानगरपालिकेकडे प्रदूषण नियंत्रण पुरेसे नसल्यामुळे प्रदूषण मात्र आटोक्यात येत नसल्याची बाब पाहायला मिळते। येणाऱ्या काळात ठाणे महानगरपालिका प्रदूषण नियंत्रणाकडे कशा प्रकारे लक्ष देईल हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांनी। प्रदूषण करणार तर खबरदारी घ्या, तुमच्यावरती देखील महापालिकेच्या माध्यमातून दंड जो आहे तो ठोठावला जातो। सध्या मी ठाणे येथील घोडबंदर वरती उपस्थित आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात ज्या पद्धतीने ठाणे असो मुंबई असो या उपनगरामध्ये पुन्हा एकदा हवामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे आणि ठाण्याचा जो विशेष म्हणजे IQ लेवल जो आहे तो मोठ्या प्रमाणात खालवलेला आहे। विशेष म्हणजे आपण जर बघा ठाण्यामध्ये मोठे मोठे प्रकल्प जे आहे ते महापालिका असो किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आलेले आहे आणि मेट्रोचा काम असो किंवा उंची इमारत जी आहे ती ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात बांधली जात आहे। परंतु याचाच फटका जो आहे तो कुठेतरी हवामध्ये आपल्याला बदलताना दिसून येत आहे। मोठ्या प्रमाणात ठाण्यामध्ये हवाचा बदल जो आहे तो मोठ्या प्रमाणात झाला आहे, जेणेकरून ठाणेकरांचा जो मोकळा श्वास आहे तो घेण्यामध्ये कुठेतरी मोठ्या प्रमाणात त्रास जो आहे तो ठाणेकरांना भासताना दिसून येत आहे। आणि विशेष म्हणजे ठाणे महापालिकेची जी यंत्रणा आहे त्याला कुठेतरी अपुरी संख्या किंवा अपुरी सामग्री असल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्रास जो आहे तो ठाणे महापालिकेला सामोरं जावं लागतंय। त्यामुळे ज्या पद्धतीने ठाण्यामध्ये असो किंवा मुंबईच्या आजूबाजूच्या मोठ्या प्रमाणात हवामध्ये बदल झाल्यामध्ये कुठेतरी ठाणेकर असो किंवा मुंबईकर असो यांना जो आहे तो याचा मोठा फटका जो आहे तो मोकळा श्वास घेण्यासाठी बसताना आपल्याला दिसून आहे। त्यामुळे महापालिकेच्या माध्यमातून सर्व जी यंत्रणा आहे किंवा जे नवीन कामं जे आहे ती हाती घेण्यात आले त्या सर्व लोकांना जे आहे ते महापालिकेच्या माध्यमातून आवाहन करण्यात आलेलं आहे ते प्रदूषण करण्यापासून रोख लागावी। जर तुम्ही रोख लावणार तर तुमच्यावरती देखील महापालिकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात दंड जो आहे तो ठोठावला जाऊ शकतो। रिजवान शेख, NDTV मराठी, ठाणे।